हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया 7 जुलैचा लग्नानंतर होईलच प्रेमचा एपिसोड रिव्ह्यू. आनंद निवासमध्ये नंदिनी बसलेली असते. ती खूप विचारांमध्ये असते. तेव्हा तिथे तिला तिची मैत्रीण बोलते, नंदिनी अगं 2 वेळा चहा गरम करून दिला आणि तू प्यायलाही नाही आहेस. थांब, मी तुला चहा गरम करून देते. तेव्हा ती तिला बघते पुन्हा आणि नंदिनी विचारांमध्येच असते. तेव्हा ती बोलते की अगं नंदिनी, बरं जाऊ दे, एक काम कर, मी तुला फ्रेश चहा बनवून आणते. सारखा चहा गरम केला ना तर त्यात विष बनतं. तेव्हा ती एका ताईंकडे सांगते आणि त्यांना चहा बनवायला लावते. परत नंदिनीकडे बघते आणि बोलते की माझं ना एक काम होतं. तेव्हा ती बोलते की मला ना एक काम होतं, एक विचारायचं होतं. तेव्हा नंदिनी बोलते विचारा ना. तेव्हा ती बोलते ह्या महिन्यात ना माझ्या लग्नाचा 10वा वाढदिवस आहे. तेव्हा नंदिनी बोलते अरे वा छान, सुट्टी हवी आहे का? तेव्हा ती बोलते नाही सुट्टी नको, मला एक विचारायचं होतं, ते प्रेमाचं घड्याळ कुठून घेतलं होतं? तेव्हा नंदिनी बोलते सॉरी, कोणतं घड्याळ? तेव्हा तिथल्या त्या 2-3 बायका बोलतात अहो ते प्रेमाचं घड्याळ, तुम्ही आणि जीवा भाऊ नाही का घालतात, ताईने सांगितलं आहे आम्हाला. तेव्हा नंदिनी पुन्हा शांत होते. तिला आठवतं कधीने जीवाला कपल वॉचेस म्हणून गिफ्ट दिलेलं असतं. तेव्हा नंदिनी बोलते तसं तर वेळ दाखवणारी घड्याळं खूप असतात, पण एकमेकांना वेळ देणं महत्त्वाचं आहे, असं त्यांचं घड्याळावर बोलणं चालू असतं. इकडे वसू काव्याच्या रूममध्ये बसलेली असते. काव्या तिकडनं तोंड पुसत येते आणि बोलते अहो काय हत्याबाई, तुम्ही इकडे माझ्या रूममध्ये काय करतायत? अहो डचकली ना मी. तेव्हा वसू उभी राहते आणि बोलते का तुझी चोरी पकडली का मी? तेव्हा काव्या थोडी हसते आणि बोलते IASची तयारी करते मी, मला चोरी करायची काय गरज? तुमचं इथे येणं अनपेक्षित होतं माझ्यासाठी म्हणून डचकली. तेव्हा वसू बोलते मला बघून डचकली अशक्य आहे, पण खरं सांगू का तुला, असं सरप्राईज द्यायला मजा येते. तेव्हा काव्या बोलते हो. तेव्हा वसू बोलते हो, मला सांग काय चाललंय सध्या तुझं? तेव्हा काव्य हसते आणि बोलते आत्याबाई अहो काय चाललंय तुमचं? आज म्हणजे एकावर एक सरप्राईज देतायत तुम्ही मला, चक्क माझी चौकशी करतायत तुम्ही, विचारपूस करतायत, तेही आपुलकीने. तेव्हा वसू बोलते काय ना काव्या, नाही तुला वाटतं का मी कारल्यासारखी, पण मी ना फणसासारखी आहे, म्हणजे बाहेरून काटे आणि आतून एकदम मऊ. माझं जाऊ दे ग, तुझं सांग, क्लासला नाही गेली आज? नाही, रोज पार तशी तुझी वाट बघत असतो. रोज तू अशी पेचात येते आणि कारच्या मागच्या सीटवर बसते आणि मग तुमची गाडी अशी पुढे जाते, पण आज पार्थ तुला घेऊन गेलाच नाही, म्हणून विचारलं क्लासला नाही गेलीस का? तेव्हा वसू बोलते काय गं, भांडण झालं आहे का? नाही, मला काळजी वाटली म्हणून आले. तेव्हा काव्या बोलते आत्याबाई तुम्हाला माझ्याबद्दल किती काळजी वाटते, किती आपुलकी वाटते हे या घरातल्याला प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळे उगाच माझ्याबद्दल काळजी दाखवणं, आपुलकी दाखवणं हा दिखावा नका करू. मी केक कसा भरवलेला लक्षात आहे ना? तेव्हा वसूला काव्य कसा केक भरवते ते आठवतं. तेव्हा काव्य चुटकी वाजवते आणि बोलते काय हत्याबाई, विसरलात का? पुन्हा केक भरू? तेव्हा वसू बोलते नाही नको. तेव्हा काव्य बोलते 1 मंथ ॲनिव्हर्सरी होती आमची, काय सांगितलेलं मी तुम्हाला त्या दिवशी? काय सांगितलेलं मी सांगते, हा आमचा नवरा बायकोमधला प्रश्न आहे, आमचा आम्ही बघून घेऊ, तुम्ही नका लोड घेऊ, माझं सोडा हो. तुम्ही कशा आहात? तुमचं ते डायबिटीसच्या गोळ्या, पथ्य पाणी व्यवस्थित चालू आहे ना सगळं? नाही, कसं आहे, तुम्ही कितीही बाहेरून काटेरी आतून मऊ गोड फणसासारख्या असलात तरी रोज थोडा कारल्याचा ज्यूस पीत जा, आठवड्यातनं 7ही दिवस, मग बघा तुमची शुगर कशी नॉर्मल होते. तेव्हा वसू बोलते तुझ्याशी कितीही चांगलं बोलण्याचा प्रयत्न केला ना तरी तुझी शेपूट ती वाकडीच, अशी आयुष्यभर ना फक्त तुंबणे वाढत राहा. वसू जायला लागते तेव्हा तिचा काव्याच्या सोप्यावर ठेवलेल्या वहीला धक्का लागतो. तेवढ्या तिथून एक खाली पेपर पडतो आणि त्या पेपरमध्ये जीवा आणि काव्याचा फोटो असतो. वसू बघतच असते. काव्या थोडी दचकते. वसू ते इन्व्हलप उचलते तेव्हा बघते तर त्यात डिवोर्स पेपर असतो पार्थने काव्याला दिलेला. तेव्हा वसू इन्व्हलपमधून तो बॉन्ड पेपर काढणार, तेवढ्यात काव्या तो पेपर घेते, ते इन्व्हलप घेते. तेव्हा वसू बोलते काय आहे यात? काव्या थोडी गोंधळते आणि बोलते काही नाही आहे आणि दुसऱ्यांच्या वस्तूंना असा हात लावू नये. तेव्हा वसू बोलते हो, मग एवढी घाबरलीस का? नक्की काय आहे यात? तेव्हा काव्या बोलते अभ्यासाचेच पेपर्स आहेत. तेव्हा काव्या त्या खालच्या वह्या उचलते आणि बोलते आत्याबाई तुमचं सगळं झालं असेल तर अभ्यासाला बसू का मी? तेव्हा वसू रागाने तिथून बाहेर निघून जाते. तेवढ्यात काव्या पटकन दरवाजा बंद करते. वसू मनात बोलते ते इन्व्हलप माझ्या हातात बघून एवढी काय घाबरली काव्या, नक्की काय असेल त्यात? इकडे नंदिनी आनंद निवासमध्ये आणि पार्थ आपल्या ऑफिसमध्ये, त्यांना दोघांना नंदिनीला जीवाबद्दल आणि पार्थला काव्याबद्दल आठवून रडायला येत असतं. इकडे काव्या किचनमध्ये असते. कुकरवर काहीतरी शिजायला ठेवलेलं असतं आणि श्रीखंड बनवत असते आणि खूप खुश असते. इकडे जीवा पण देवाच्या पाय पडतो. तेव्हा मिथून बोलतो झालं सगळं? तेव्हा जीवा बोलतो हो सगळं झालं आहे.
तेव्हा जीवा बोलतो सगळं तुझ्या लक्षात आहे ना. तेव्हा मिथून बोलतो अरे सारखं सारखं नको विचारू, मी विसरून जाईल चल. तेव्हा जीवा बोलतो नंदिनी जी वेळ झाली आहे, नंदिनी आली कशी नाही अजून. तेव्हा मिथून पटकन दरवाजात असतो आणि जोरात बोलतो की ये चल चल नंदिनी आली. तेव्हा जीवा पटकन पळत पळत जातो, एक चिठ्ठी पायरीला लावतो आणि एक चिठ्ठी वरती जाऊन रूमच्या दरवाजाला तिथे खाली ठेवतो. तेवढ्यात नंदिनी येते. तेव्हा मिथून बोलतो वेलकम वेलकम आवर होम वेलकम. तेव्हा नंदिनी बोलते काका हे लग्नात स्वागताला उभं राहण्यासारखं असं का करतायत. तेव्हा मिथून बोलतो तुला योग्य दिशा दाखवण्यासाठी. तेव्हा नंदिनी बोलते म्हणजे. तेव्हा मिथून बोलतो नाही नाही मला तू योग्य दिशा दाखवशील. काय झालं खूप दिवसापासून माझ्या डोक्यात प्रश्न निर्माण झाला आहे. तेव्हा नंदिनी बोलते कुठला प्रश्न. तेव्हा मिथून बोलतो अगं खूप दिवस झाले आपलं देवघर जुनं झालं ना, आपण ते नवं करूया ना संगमरवरी, पांढरं शुभ्र स्वच्छ. तेव्हा नंदिनी बोलते अहो काही इतकं जुनं सुंदर पिढीजात देवघर आहे आपलं. आणि आई तर म्हणाला गणपतीची मूर्ती त्यांनी माहेरून आणली आहे आणि ही समईसुद्धा. तेव्हा नंदिनी पडदा बाजूला करते. तेव्हा तिला ती खाली चिठ्ठी दिसते आणि ती बघतच असते. तेव्हा नंदिनी बोलते अरे हे काय चिठ्ठी आहे. तेव्हा नंदिनी चिठ्ठी खोलते आणि वाचते गंमत आहे एक ओळखून दाखव बरं जिन्यापाशी ये तुला मिळतील तुझी उत्तरं. तेव्हा नंदिनी बघते मिथून काका, मागे बघते तर मिथून काका नसतात. तेव्हा नंदिनी बोलते अच्छा म्हणजे जीवाने लिहिलेली ही चिठ्ठी मी वाचावी म्हणून मिथून काका मला इथे घेऊन आले. ह्या असल्या गोष्टी मी आता बिलकुल चालवून घेणार नाही. नंदिनी ती चिठ्ठी गोळा करते आणि तसंच निघून जाते. जिन्यापाशी चिठ्ठी न बघताच नंदिनी तशीच रूममध्ये वरती जाते. दाराजवळ ठेवलेली चिठ्ठी पण न बघता घरात जाते आणि पर्स चेअरवर ठेवते आणि बघते तर काय ड्रेसिंग टेबलवर गजरा असतो. नंदिनी हातात गजरा उचलते. पडद्यामागून जीवा बघत असतो. नंदिनी आरशात जीवाला बघते. तेव्हा जीवा पुढे येतो. तेव्हा तो नंदिनी गजरा पुन्हा ठेवायला लागते. तेवढ्यात जीवा बोलते तुला आवडतात ना म्हणून खास तुझ्यासाठी आणलंय. त्याच आपल्या सिग्नलवाल्या मावशींकडून आठवते तुला मागच्या वेळी मी 100 रुपयाला 5 गजरे घेतले तेव्हा किती खुश झाली होतीस तू. तेव्हा नंदिनीला आठवतं. तेव्हा नंदिनी बोलते हे बघा मी तुम्हाला तेवढ्यात तिथे चिठ्ठी घेऊन रम्या येते आणि बोलते जीवा आणि बोलते सॉरी मी डिस्टर्ब करते तुम्हाला. अरे पण हे तुझंच अक्षर आहे ना जीवा. ही चिठ्ठी मला खाली पायरीवर पडलेली दिसली. आणि काय रे काय लिहिलेस तू या चिठ्ठीत तू. तेव्हा रम्या ती चिठ्ठी वाचते. पहिली चिठ्ठी वाचलीच असशील ना, आता पार कर हा दुसरा टप्पा. पावलं येऊ देत खोलीकडे तिथे होतील सुगंधाशी गप्पा. तेव्हा रम्या बोलते काय रे ही सुगंधा कोण आहे. तेव्हा जेव्हा हसतो तेवढ्यात मांडणी तिथे येते आणि बोलते चला जेवायला. तेव्हा मांडणीला दारात ती चिठ्ठी दिसते. मांडणी ती चिठ्ठी उचलत वाचत येते. हिरव्या पानात जगातील सुंदर गोष्ट दिसेल, केसात माळला की अपोला मिटेल. तेव्हा जेव्हा मनात बोलतो अरे देवा म्हणजे नंदिनीने एकही चिठ्ठी वाचली नव्हती. तेव्हा मांडणी रम्याकडे चिठ्ठी बघते आणि बोलते अरे हे काय म्हणजे तुम्ही घरातल्या घरात चिठ्ठी खेळतायत का. तेव्हा मांडणी नंदिनीच्या हातात गजरे बघते आणि बोलते अरे वा गजरे. तेव्हा रम्या बोलते तेच ना लकीच बाई नंदिनी, आम्हाला इथे एक पण गजरा देत नाही कुणी. तेव्हा मांडणी बोलते रम्या अगं तू लग्न कर ना मग तुझा नवरा देईल तुला गजरा. थोड्यात रम्या बोलते ते चिठ्ठीत काय लिहिलं होतं मामी हे बघ ना, केसात माळला की अबोला मिटेल. तेव्हा रम्या जीवाकडे बघून बोलते काय रे जीवा अबोला मिटेल असं का लिहिलंयस. नाही म्हणजे तुमच्या दोघांमध्ये काही भांडण वगैरे झालंय का. तेव्हा जीवा बोलतो छे आणि आमच्यात का होईल भांडण. तेव्हा नंदिनी बोलते हो ना आणि एवढे गजरे कशासाठी आणलेत. एखादाच आणला असता तरी ठीक होतं, आता एवढे आणलेत तर वाया नको जायला. आई घ्या ना तुम्ही. तेव्हा जेव्हा नाराज होतो तेव्हा मांडणी बोलते अगं नाही तुझ्या नवऱ्याने तुला गजरे दिले आम्हाला का तू देतेस ठेव तू. तेव्हा नंदिनी बोलते आई प्लीज घ्या ना. नाही प्लीज घ्या तुम्ही गजरे आणि जबरदस्ती मांडणीच्या हातावर ठेवते. हे घे रम्या तू पण घे आणि रम्यालाही देते. मी आलेच म्हणून नंदिनी निघून जाते. तेव्हा मांडणी जीवाकडे बघते आणि बोलते वा जीवा या बाबतीत अगदी बाबांवर गेलायस रोमॅन्टिक अँड ऑल. लगेच मांडणी बोलते काही भूक बीक लागली की नाही, चल जेवायला चल. जीवा जातो तेव्हा रम्या ते हातात चिठ्ठी घेते आणि ते गजरे वरती पकडते आणि त्या गजऱ्यांकडेच बघत असते आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.